हॅलो मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण घेऊन आलेलो आहे नवीन माहिती. आज आपण आलेलो आहे सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरात. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर आपल्या सुंदर हेमाडपंथी वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासनाने त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 4 मार्च 1909 रोजी घोषित केले. हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्राचीन हेमाडपंथी शैलीतील शिवमंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम यादव राजवटीतील राजगोविंद नावाच्या गवळी राजकुमाराने इसवी सन 12व्या शतकात केले असे म्हटले जाते. मंदिराची लांबी बघता मंदिराची लांबी 125 फूट आहे, तर रुंदी ही 95 फूट आहे. तसेच शिखरासहित उंची ही 100 फुटापेक्षा जास्त असेल. संपूर्ण रचना एका दगडी चौथऱ्यावर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक आहे. महाराष्ट्रात सुमारे 500 वर्ष यादव राजघराण्यांनी राज्य केले. त्यामुळे यादव राजवटीत मराठी भाषेची साहित्यकृतींना मराठीचे साहित्य भंडार अलंकृत झाले. असे हे यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणून घेत. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहारत होती, ज्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर. हे मंदिर पंचायतन रचनेत बांधलेले असून मध्यभागी गोंदेश्वर महादेवाचे मंदिर आहे व चारही बाजूंना सूर्य, विष्णू, गणपती, पार्वती यांचे मंदिरे उभारलेले आहे. मंदिरात स्वतंत्र नंदी मंडप असून त्यावरील कोरीव शिल्पकला अतिशय देखणी आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत कथा, नृत्यरथ, अप्सरा, गंधर्व तसेच देवदेवतांचे अप्रतिम शिल्पकाम पाहायला मिळते. संपूर्ण मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेले असून काही भाग गुलाबी खडकांमध्ये कोरलेला आहे, ज्यामुळे त्याला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य बघता मंदिराच्या भिंतीवर व खांबावर देवदेवता, यक्ष, यक्षिणी, गंधर्व, अप्सरा शिल्प आहेत. तसेच रामायण, महाभारत, पुराणकथा कोरलेल्या आहेत. तसेच नृत्य व संगीत, नर्तकी वाद्य वाजवणारे गंधर्व देखील आहे. फुलांच्या वेला, कमळ, जाळीदार नक्षीकाम असे शिल्प कोरलेले आहेत. शिल्पे अत्यंत त्रिमिती असल्यामुळे सूर्यप्रकाशात पडणाऱ्या सावल्या मंदिराचे सौंदर्य वाढवतात. सामान्यतः दख्खन पठारावरील मंदिरे काळ्या पाषाणात असतात, परंतु गोंदेश्वर एक असे मंदिर आहे जे गुलाबी व्हेसिक्युलर बेसॉल्ट दगडात बांधलेले आहे. हा दगड नाजूक व लवकर झिजणारा असतो. कोरीव काम करणे या दगडावर कठीण असते, तरीसुद्धा मंदिरावर कोरलेली नक्षी अतिशय रेखीव व कलात्मक आहे. धार्मिक दृष्टीने या मंदिराचे महत्त्व खूप मोठे असून येथे महाशिवरात्री, श्रावण महिना आणि रथ सप्तमीला मोठ्या प्रमाणात यात्रेला गर्दी होते. यादव साम्राज्यावर दिल्ली सल्तनतीचा सेनानी मलिक कपूरने इसवी सन 1311 मध्ये आक्रमण केले, तेव्हा या मंदिरावर देखील हानी झाली. काही शिल्प भग्न झाली तरी मंदिराची रचना भक्कम असल्यामुळे ते आजही उभे आहे. नंतर बहमनी, मुघल आणि मराठाच्या काळात मंदिर टिकून राहिले. आज हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे आणि महाराष्ट्रातील हेमाडपंथी शैलीतील अद्वितीय उदाहरण असून अभ्यासक, पर्यटक व भाविक याचे आकर्षण बनले आहे. जर कधी तुम्ही सिन्नरमध्ये आलात तर गोंदेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय छान प्रकारची वास्तू आहे. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पण नवीन वर्षात आणखी गोष्टी अशा एक्सप्लोर करणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांचे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. सर्वांना वन्स अगेन हॅपी न्यू इयर.